आता राजधानी दिल्लीकडे वळूया। दिल्लीतील सह्याद्री सोसायटी म्हणजे मिनी महाराष्ट्रच। या ठिकाणी राहणाऱ्या मराठी लोकांनी मराठमोळी संस्कृती आवर्जून जपली। त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह तिथे पाहायला मिळतोय। गणेशोत्सवानिमित्तानं दिल्लीतल्या मंडळींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत। हे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन घेण्याकरिता दिल्ली बाहेर राहणाऱ्या अनेकांनी खास गणेशोत्सवासाठी दिल्लीतल्या मराठी सोसायटीत हजेरी लावली। यावेळी सोसायटीतल्या महिलांनी नृत्य सादर केलं। आणि या सहभागी कलावंतांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। दिल्लीमध्ये गणेशाची आरती नृत्य रूपामध्ये मांडलेली आहे आणि सादर सुद्धा केलेली आहे। दिल्लीमधील सह्याद्री येथील या सर्व महिला आपल्या समोर आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम केलेला आहे आणि आरतीवर नृत्य केलेलं आहे। आपण पाहू शकता की पेहराव सुद्धा तशाच पद्धतीने केलेला आहे। हातामध्ये ताट आहेत, दिवे आहेत। आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की हातामध्ये लेझिम सुद्धा आहे। मला अगोदर सांगा की हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करताना किती वेळ सराव करावा लागत होता किंवा रोज कसा वेळ काढावा लागत होता? जवळपास 1 महिना आम्ही हा सराव करतोय आणि दिवसातनं किमान 2 वेळा तरी आम्ही एकत्र येत होतो आणि पूर्ण वेळ प्रॅक्टिस करत होतो, 1-1 तासभर। आणि आम्हाला असं वाटतंय की आमची मेहनत जेव्हा शेवटचा परफॉर्मन्स असतो तेव्हा पूर्ण उत्साहासह ती समोर दिसते आणि त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो, याचा खूप आनंद असतो आणि त्यामुळे 1 महिना जी मेहनत असते त्याचं साफल्य झाल्यासारखं वाटतं। सेमी क्लासिकल असेल किंवा क्लासिकल डान्स हा कधीही अवघडच असतो इतर डान्सपेक्षा, तर याचा सराव करताना कशा प्रकारे? फार तर थोडं कठीणच गेलं, पण महिनाभर प्रॅक्टिस केल्यामुळे आम्हाला ते थोडं शक्य झालं आहे करायला आणि हे करताना फार आनंद होतो आहे। प्रत्यक्षात बघितलं तर प्रॉप्स बरोबर जेव्हा आपण कुठलीही ॲक्शन करतो ती जास्त इम्प्रेसिव्ह दिसते, हा विचार आमच्या मनात पहिल्यांदा आला। आणि जेव्हा आपण आरती करतो आहे तर आरती ही पहिली हवी, हा विचार करून आम्ही आरतीची कन्सेप्ट ठेवली। हो नाही करत फायनली घेतलं। मेहनत खूप घ्यायला लागली, पण फायनली मे बी सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली आणि सिन्सिअरली केलं, त्यामुळे अगदी व्यवस्थित पार पडलं। ही मेहनत घेतलेली आहे, परंतु या मेहनतीचं कुठेतरी फळ मिळालं आहे? हो, नक्कीच। आणि प्रेक्षकांकडून एवढा प्रतिसाद इतका छान आम्हाला मिळाला आहे तर खूप छान वाटतंय। सगळ्यांनी ज्यावेळी इतका छान प्रतिसाद दिला त्यावेळी खरंच खूप छान वाटतं। अगदी वन्स मोर मिळाल्यावर पण मग अगदी तो ताण निघून जाऊन परत एकदा आम्ही परफॉर्म करायला तयार झालो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।